मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 51, गाथा नंबर 33, गाथा 5. देहा देवली जो वसई देव अणाई अनंतो केवल ज्ञान पुरंत तणुसो परम पुनिवंतो जो देह देवल में द्रेव त्रैकालिक सदा आकार केवल ज्ञानमय निभ्रांतव परमात्मा. आचार्य योगेंद्र देवकीर्ती परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथांतर्गत आचार्याने मागतल्या गाथेमध्ये जो जीव संसार शरीर भोगापासून विरक्त होतो, जे मुनी अवस्था धारण करून स्वशुद्ध आत्म्याचं ध्यान करेल, स्वशुद्ध आत्म्याचं ध्यान करेल तर तो जीव तद्भव मोक्षगामी असेल, तर त्याच भावामध्ये निर्वाणाला प्राप्त होतो. आणि जो मुनी अवस्था धारण करून तद्भव मोक्षगामी नसेल, तर पुढे एक भाव दोन भाव आदी असे काही भाव धारण करून नियमाने त्याचा निर्वाणाची प्राप्ती होते. मग निर्वाणाची प्राप्ती होण्यासाठी सम्यक दर्शन पाहिजे. आणि जो सम्यक वृत्ती होतो निश्चय, तो मोक्ष मार्गस्थ होतो. आणि जो मोक्ष मार्गस्थ होतो तो नियमाने मुक्तीला प्राप्त करतो. मग तसं या ठिकाणी आता 33 नंबर गाथेमध्ये आचार्य देव बनण्यासाठी आणि देव कुठं आहे, मला पर्यायामध्ये देव बनायचं आहे आणि मला पर्यायामध्ये देव बनायचं आहे, तर तो देव मला कुठे सापडेल, मला तो कुठे प्राप्त होईल. 24 तीर्थंकराचे सिद्ध क्षेत्र आहे, तिथे मला माझा देव सापडेल का? जेवढे मंदिर आहेत कृत्रिम बनवून एक टेबल जरा पुढे, टेबल एक पुढे जरा, जेवढे सिद्ध क्षेत्र आहे तिथे मला माझा देव दिसेल का, मिळेल का? किंवा जेवढे अकृत्रिम बिंब आहे तिथे मला माझा देव सापडेल का, मिळेल का? किंवा जेवढे मध्य लोकांमध्ये बनवलेले मंदिर आहे, मग त्या ठिकाणी देव आहे, मग त्या देवापाशी मला माझा देव मिळेल का? किंवा समोषणमध्ये साक्षात अनंत परमात्मा देव विराजमान आहे, मग त्या देवापाशी गेल्यानंतर मला माझा देव सापडेल का? अशी काय केलेलं आहे, शंकाकाराने स्वतःला देवत्व प्राप्त करण्यासाठी मला देव कुठे मिळेल असा प्रश्न विचारल्यानंतर अशा शिष्याला आचार्याने एक प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की तुझा जो देव आहे तो देव तुला कुठे सापडणार आहे, कुठे आहे, त्याचं एक स्थान सांगितलं.
आणि पुढे सांगितलं तुझा जो देव आहे तो देव कुठेही गमावलेला नाही. काय? तुझा जो देव आहे कुठे गमावलेला नाही. फक्त विचारामध्ये तू त्याला देव मानायला तयार नाही. जी पहा, तुम्ही येताना कपाटाला चावी लावली आणि एका ठिकाणी ठेवून आला गडबडीत. मग घरी गेल्यानंतर तुम्ही पाहता तर तुम्हाला चावी सापडत नाही. मग चावी गुमवलेली आहे का? नाही, हे तर निश्चित आहे. पण आपण काय म्हणतो, आमची चावी सापडना, चावी गमवलेली आहे. चावी कुठेही गमवलेली नाही. जिथे आपण येताना ठेवून आलो तिथेच आहे. मग काय गमवलेलं आहे? स्मरण, जे ज्ञान, आठवण नाही. जे आपल्या ज्ञानामध्ये त्या वस्तू ठेवलेली आठवण नाही. पण आपण म्हणतो वस्तू गमवली. हे सत्य आहे का असत्य आहे? पण सिद्धांताने, व्यवहाराने जरी पाहिलं तरी वस्तू गुमवली असते. परत आठवण आल्यानंतर तिथे सापडली असते का? पण असं लोक व्यवहारामध्ये अज्ञानी म्हणतो. काय म्हणतो? वस्तू माझी हरवली, मी वस्तूला हुडकत आहे. पण तसं जर पाहिलं तर वस्तू हरवली नाही. आपल्या ज्ञानामध्ये त्याच्याबद्दल स्मरण नाही, आठवण नाही. मग आठवण नाही, कशासाठी आठवण नाही? निमित्ताच्या अपेक्षेने. स्मृती ज्ञानावर्णीय वीर्यांत्रय कर्माचा उदय आहे. निमित्त कारण स्मृती ज्ञानावर्णीय वीर्यांत्रय कर्माचा उदय आहे. म्हणून ठेवलेली वस्तू आपल्याला सापडत नाही. मग आपण काय केलं? तुम्ही हुडकत राहा, वस्तू सापडत नाही. मग पूर्वीचे लोक काय म्हणणार? आता त्याला विसरून जा हुडकाचं आणि कामाला लागा, वस्तू आपोआप मिळेल. मग तुम्ही वारंवार वस्तूला हुडकत होता तर वस्तू का मिळत नव्हती? स्मृतीचा उदय आहे. पण वर्तमानमध्ये काय आहे? उदय कर्माचा आहे. वस्तू सापडत नाही, पण त्याला तुम्ही वारंवार हुडकत आहात तर संक्लेश परिणाम आहेत. त्यात वस्तू मिळत नाही, पण त्याला त्याचाच वारंवार विचार करता तर संक्लेश परिणाम आहे. आणि जिथे संक्लेश परिणाम असतो तिथे ज्ञानाचा क्षौषम होत नाही. म्हणून मग तिथे लोकांना तो सोडून द्या, तर आपल्या आपल्या कामाला लागा. मग तिकडला आठवण विसरून टाकलं, कामाला लागलो. नंतर आठवण, अरे मी तिथे वस्तू ठेवली. मग वस्तू सापडली का ज्ञान दुसरीकडे होतं, त्याचं ज्ञान झालं. ज्ञान इकडे तिकडे फिरत होतं. आता फक्त त्या ठेवलेल्या ठिकाणच्या वस्तूचं ज्ञान झालं, म्हणजे स्मरण झालं. तेव्हा काय झालं? स्मृती ज्ञानावर्णीय वीर्यांत्रय कर्माचा क्षौषम झाला. मग वस्तू तशीच्या तशीच आहे. मग तसं इथे विचारलं की तुझा आत्मा भगवान देव तुझ्यापाशीच आहे आणि तुझ्यापाशीच राहणार आहे. आणि तो कसा आहे? अनादि अनिधन. तुझा जीव तुझ्यापाशीच राहणार आहे. तुला एक क्षण सुद्धा सोडून जाणार नाही. आणि त्या स्वतःच्या आत्म्याची अनुभूती तू प्रति समयाला आपल्या देवाचं तू आठवण करत देवाला जाणत आहे. बाल, आबाल, गोपाल सर्वाला
मीची जाणीव आहे. कोणाची? मीची जाणीव आहे. मग मी अंश आहे का अंशी आहे? अंश आहे. अंश आहे. मग अंशाला सोडून अंशी वेगळी असते का? वेगळी असत नाही. जसं एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक हत्ती पाण्यामध्ये बुडालेला आहे आणि त्यांनी काय केले, थोडीशी सोंड त्याची वरती प्रगट आहे. मग आपल्याला प्रगट काय आहे? अंश आहे. मग अंशाला पाहून अंशीचा निर्णय झालेला असतो, पण अज्ञानी अंशाला पाहून अंशाचा निर्णय करतो, अंशीचा निर्णय करत नाही. ही चूक वस्तूमध्ये नाही, आपल्या ज्ञानामध्ये आहे. म्हणून प्रत्येक जीव प्रतिसमयाला अहम, मी, भावप्रमेय, स्वसंवेदन करत आहे. ते स्वसंवेदन अंश आहे. आणि अंश जिथे प्रगट असतो तिथे अंशीही प्रगट असतेच. हत्तीची सोंड वरती थोडी पाण्यामध्ये आपल्याला प्रगट दिसले, म्हणून तलावामध्ये हत्ती अप्रगट आहे का? हत्ती प्रगटच आहे. मग कसं आचार्य सांगतात, तुझा देव तुझ्यापाशी अनादी कालापासून अनंत कालापर्यंत राहणारा आहे. फक्त त्या देवाला श्रद्धान करण्याचं, ज्ञान करण्याची ज्ञान पर्याय परनेयामध्ये स्थित आहे. म्हणून तुला स्वतःचा देव सापडत नाही. मग ते या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं आपल्याला. कुठे आहे? शीर्षक, आगे जो देहरूपी देवालय में रहता है वही शुद्ध निश्चय से परमात्मा है, यह कहते हैं. मग जो देहरूपी देवालयामध्ये राहतो, मग देहाला मंदिराची उपमा दिली, देहाला मंदिराची उपमा दिली आणि त्या देहामध्ये राहतो तो तुमचा शुद्ध निश्चयने आत्मा परमात्मा. तोच काय आहे? देव आहे. आत्म्यामुळे, मूर्तीमुळे मंदिर संज्ञा प्राप्त होते. मूर्ती नसेल तर भावी नैगम्याने मंदिर म्हणण्यात येतं. पण आत्ता जर पाहिलं तर मूर्तीच्या अभावाने एक मंदिर संज्ञाला प्राप्त होत नाही. मग तसं म्हणतात, हे तुझं देहरूपी देवालय आहे, तिथे तुझा आत्मा आहे आणि तोच परमात्मा निश्चयाने देव आहे. मग आता 7 नंबर चार्टमध्ये ग अभिवृत्ती पहिला जो कॉलम आहे, कारण परमात्मा, समय, सार, ज्ञान, दर्शन, श्रद्धा, चारित्र आदी अनंत गुणाने युक्त हा आत्मा काय आहे? परमात्मा देव आहे. हे इथे निश्चयाने सांगितलं. देहरूपी देवालय अनुपचारित अर्थभूत व्यवहारामध्ये जो ढ आहे, अनुपचारित अर्थभूत व्यवहाराने ढला देहाला मंदिरची उपमा दिली आणि ग अभिवृत्तीने असणारा शुद्ध निश्चयाने आपला आत्मा तो परमात्मा देव आहे. आणि अशुद्ध निश्चयनयामध्ये जो पूर्ण शुद्ध निश्चयने पहिला जो ड कॉलम आहे त्याला या ठिकाणी परमात्मा म्हणत नाहीत. काय? जे अरहंत सिद्ध परमात्मा पंचपरमेष्ठी आहे
त्यांचा जो निश्चयण्याने परमात्मा आहे त्याची या ठिकाणी चर्चा केली नाही. कारण अनंत सिद्ध हे कार्य परमात्मा आहेत. आणि इथे आचार्य कारण परमात्म्याची ओळख करून देतात. मग ते अनंत सिद्ध परमात्मा कार्य परमात्मा आहे, श्रेष्ठ आहे, उत्कृष्ट आहे, ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे. पण निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी, सम्यक अतींद्रिय आनंदाच्या प्राप्तीसाठी ते उपयोगी नाही. म्हणून मग आपल्या सांगितलं आचार्यांनी, तुझ्या या देहरूपी देहालयामध्ये तुझा आत्मा विद्यमान आहे आणि तो परमात्मा आहे. म्हणून प्रत्येक समयाला आपल्या ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे आपल्याला मी स्वयं अनादि अनिधन कारण परमात्मा स्वयं देव परमात्मा आहे ही संस्कार आपल्याला आपल्यावरती करत जावा. तर एक दिवस पर्यायामध्ये आपण परमात्मा अवस्थेला, कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. अनादि कालापासून आजपर्यंत परद्रव्याच्या पर्यायाचे, आपल्या स्वतःच्या पर्यायाचे संस्कार करत आलो, विचार करत आलो, परिणाम करत आलो, जाणत आलो. म्हणून नवीन नवीन कर्म बंद करून 4 गतीच्या 84 लाख योनीमध्ये परिभ्रमण करत राहिलो आजपर्यंत. इथून जर करायचं नसेल तर खरे देव, खरे गुरु आणि खरे शास्त्र जे सांगतात त्याला ज्ञानाने जाणून घ्या, श्रद्धांतराने अनुभव करा. आता इथे आचार्य काय म्हणतात, हा परमात्मा देहामध्ये आहे. पण काही ठिकाणी काय सांगितलं जातं, तुमच्यापती तुम्ही शुद्ध निश्चयाने परमात्मा आहात. काय तुम्ही शुद्ध निश्चयाने परमात्मा आहात. पण परमात्मा होण्याची शक्ती तुमच्यापाशी आहे. आत्ता तुम्ही प्रगट परमात्मा नाही. मग हे कथन केलं जातं, जे आचार्य प्रगट कारण परमात्मा निश्चयाने तुम्ही आत्ता प्रगट आहात, हे आचार्य परमशुद्ध निश्चयाने सांगतात. आणि अज्ञानी जीव काय सांगतो, 2 गोष्टी सांगतो. तुमच्यापाशी निश्चयाने कारण परमात्मा आहे, इथे कुठेही वाद नाही. तुमच्यामध्ये कारण परमात्म्याची शक्ती पण आहे, पण तो आत्ता व्यक्त नाही. काय झालं? कारण परमात्मा आहे, शक्ती आहे, पण ती आत्ता तुमच्यापाशी व्यक्त नाही. का बरं? तुम्ही आत्ता ज्ञानावरणादी 8 कर्माने सहित आहात, राग द्वेषादी परिणामाने सहित आहात. म्हणून तुमच्यापाशी परमात्मा शक्ती आहे, पण ती व्यक्त नाही. कुठे विपरीतता झाली, कुठे चूक होऊ लागली. जे आचार्य प्रत्येक जीवाला परमशुद्ध निश्चयाने त्यांचा कारण परमात्मा शक्ती रूपाने व्यक्त आहे, हे आचार्य सांगतात. आणि अज्ञानी म्हणतो 4 घाती कर्माचा, 4 आघाती कर्माचा अभाव झाल्यानंतर ती शक्ती आहे, ती प्रगट होणार आहे. विपरीत कथन आहे, विपरीत मान्यता आहे, विपरीत अनुचरण आहे.
म्हणजे आचार्य परमशुद्ध निश्चयने आत्ता प्रगट व्यक्त आहे. त्याला हा जीव काय सांगतो? अशुद्ध निश्चयनयामध्ये जो पूर्ण शुद्ध निश्चयनय आहे. कोण आहे? अशुद्ध निश्चयनयामध्ये जो पूर्ण शुद्ध निश्चयनय आहे, तो चार घाती आघाती कर्माचा अभाव झाल्यानंतर नंतर ती शक्ती प्रगट होणार आहे. म्हणजे काय झालं? आत्ता कारण परमात्मा ही शक्ती आणि प्रगट नाही, आणि घाती आणि आघाती कर्माचा अभाव झाल्यानंतर तो परमात्मा प्रगट होणार आहे. मग जो आत्ता प्रगटच नाही आणि तो कर्माचा अभाव झाल्यानंतर प्रगट होणार आहे, तर काय झालं? आचार्य परमशुद्ध निश्चय नाही सांगतात आणि तुम्ही पर्यायामध्ये चार घाती आघाती कर्माच्या अभावामध्ये जो कार्य परमात्मा प्रगट झाला त्याची चर्चा करू लागला. आणि आचार्य ते कारण परमात्मा आत्ता व्यक्त प्रगट ते सांगतात. ते काय झालं? आचार्यांचा नय परमशुद्ध निश्चय नय आहे आणि त्या परमशुद्ध निश्चयन्याला घेऊन आपण अशुद्ध निश्चयन्याचा पूर्ण शुद्ध नाही सांगू लागलो. जी संसारिक जीवामध्ये म्हणजे संसारामध्ये अशुद्धी असताना सुद्धा तो कारण परमात्मा निश्चयाने प्रगट आहे. मग हे नय आचार्यांचं आहे. आणि आपण काय केलं? प्रमाण वाक्यामधील अभेद उच्चार आणि अभेद उच्चारमधला अशुद्ध निश्चय नाही आणि त्या अशुद्ध निश्चय नाहीमधला पूर्ण शुद्ध नाही, जो पर्यायामध्ये प्रगट झाला कार्यरूपाने, तेव्हा तुमच्यापाशी तिथे व्यक्त होणार आहे. मग तो पर्याय दृष्टीने व्यक्तताची चर्चा आहे, कार्य व्यक्तताची चर्चा आहे आणि आचार्य ते कारण व्यक्तताची चर्चा करू लागले. याचाच अर्थ काय झाला? आचार्य एक नाही सांगतात, आपण वाचतो तो नाही ज्ञानाच्या घरी आणि सांगतो अशुद्ध निश्चय नाही. हे काय झालं? पांडव किती? 5, मनामध्ये 3, वचनामध्ये 2 आणि कायाने 5. तुम्ही आहे का? नाही. तसं इथे झालं. आचार्य जो नाही सांगतात ते सोडून दिलं आणि जो नाही 13व्या 14व्या गुणस्थानाच्या अंत समयाला कर्माच्या अभावाच्या निमित्तामध्ये तो प्रगट होणार आहे. मग तो तर भावी निगम नाही आहे. आचार्य एवंभूत नाही सांगतात. मग ते तिथे काय होत चाललंय? मग अशी चर्चा अनेक ठिकाणी चालते, पण जोपर्यंत आपल्यापाशी नय ज्ञान नाही तोपर्यंत सत्य असत्याचा निर्णय आपण करू शकत नाही. काय जो असेल सांगेल ते सत्य म्हणून ग्रहण करतात. मग म्हणून तिथे सांगितलं की तो परमात्मा तुमच्यापाशी आत्ता तुम्ही कारण परमात्मा आहात. अनादि मिथ्यादृष्टी जीव असतो, त्याच्यामध्ये किती भाव आहेत? 5 भावापैकी किती भाव असतात? औषधिक, शाईक, शाऔचनिक, आवदेक आणि पारणानिक. या 5 भावापैकी पारणानिक भावाचे किती भेद झाले? 3. मग पारणानिक भावाचे 3 भेद झाले. मग तो पारणानिक भाव शुद्ध पारणानिक भाव का अशुद्ध पारणानिक भाव? अशुद्ध. मग अशुद्धता का आहे? भेद आहे.
भेद आहे म्हणून अशुद्धता. मग पारणामिक का आहे? कर्माचा उपशम, शोषम, क्षय आणि उदय याची अपेक्षा नाही म्हणतो पारणामिक आहे. आणि परमपारणामिक, एक पारणामिक भाव आणि परमपारणामिक भाव. मग त्यामध्ये अभव्य जीवाला गौण सोडून टाका. भव्य जीव आहे. मग भव्य मिथ्यादृष्टी प्रथम गुणस्थानवरती जीव आहे. त्याच्यापाशी श्रद्धा, चारित्र्य याच्या अपेक्षेने औदैक भाव आहे का उपशमिक आहे, क्षौषमिक भाव आहे. पण आता श्रद्धा आणि चारित्र्य मोहनी याच्या अपेक्षेने भव्य मिथ्यादृष्टी जीवापशी श्रद्धा चारित्राचा भाव औदैक आहे का उपशम, क्षौषम, क्षय आहे? औदैक आहे. जे कर्माचा उदय आहे. दर्शन मोह आणि चारित्र मोह या भाव कर्माचा आणि द्रव्य कर्माचा उदय आहे. म्हणून तो कसा आहे? औदैक भाव अशुद्ध आहे. श्रद्धाचा भाव औषमिक, क्षौषमिक, क्षयिक आहे का? नाही. चारित्राचा औषमिक, क्षौषमिक, क्षयिक भाव आहे का? नाही. ज्ञानाचा क्षौषमिक भाव आहे. मग ज्ञानाचा क्षौषमिक भाव, श्रद्धा चारित्राचा औदैक भाव, हे दोन भाव त्याच्यापाशी प्रगट आहे. मग तिसरा भाव त्याच्यापाशी आहे का? नाही. पारणामिक भाव. मग पारणामिक भावाचे त्याचे परत दोन भेद करायचे. काय करायचे? एक अशुद्ध पारणामिक आणि एक शुद्ध पारणामिक. तुम्हाला 320 गाथेच्या जयसिनाच्या टीकेमध्ये 3चे विशेष म्हणून लिहिलं, तिथे घरी तुम्ही विशेष बघून घ्या. मग त्यामध्ये 10 प्राणरूप जे जीवत्व आहे किंवा 4 प्राणापासून 10 प्राणापर्यंत जे जीवत्व आहे त्याला अशुद्ध पारणामिक, अशुद्ध जीवत्व म्हटलं. आणि शुद्ध चैतन्य ज्ञान दर्शन रूप जे प्राण आहे त्याला म्हटलं शुद्ध परमपारणामिक. मग त्याच्या मिथ्यादृष्टी जीवापती श्रद्धाचा मोहनियाचा औदैक भाव आहे. ज्ञानाचा क्षौषमिक भाव आहे. 10 प्राणरूप अशुद्ध जीवत्व आहे. आणि तिथे शुद्ध परमपारणामिक भाव तोही प्रगट आहे. मग हे 4 भाव त्याच्यापाशी पर्याय प्रगट 4ही आहेत. फक्त औदैक, क्षौषमिक, अशुद्ध पारणामिक प्रगट आहे असं नाही. शुद्ध परमपारणामिक भाव पण त्याच्यापाशी प्रगट आहे. मग तो भव्य मिथ्यादृष्टी जीव अशुद्ध औदैक भावाला लक्ष करेल तर श्रद्धेमध्ये उपशम, क्षौषम, क्षय होणार का? नाही. तो प्रगट आहे. त्याला लक्ष करून श्रद्धेमध्ये, चारित्रामध्ये उपशम, क्षौषम, क्षय होणार नाही. ज्ञानाचा क्षौषमिक भाव, त्याला ज्ञानाचा विषय केला तर श्रद्धेमध्ये औषमिक, क्षौषमिक, क्षयिक, श्रद्धा चारित्रामध्ये प्रगट होणार नाही. 10 प्राणरूप जे जीवत्व आहे, मग त्या 10 प्राणरूप जीवत्वाला क्षौषम ज्ञानाचा विषय केला तर श्रद्धा चारित्रामध्ये औषमिक, क्षौषमिक, क्षयिक, सम्यक दर्शनाची उत्पत्ती होत नाही. म्हणजे हे प्रगट आहेत.
यांना लक्ष केल्यानंतर श्रद्धेमध्ये सम्यक दर्शन होत नाही. आणि तुम्ही तिथे शुद्ध परमपारणामिक भाव माहीत मानलाच नाही. मग आता कोणाला लक्ष करून त्याला औषमिक भाव उत्पन्न केले, मग तो नाहीच ना, ते मानलाच नाही. म्हणजे असा अज्ञानी काय करतो, औदैहिक भाव प्रगट आहे, क्षौक्षमिक ज्ञानाचा भाव प्रगट आहे, 10 प्राणरूप अशुद्ध जीवत्व प्रगट आहे, पण शुद्ध परमपारणामिक कारण परमात्मा चैतन्य ज्ञान दर्शन स्वभाव प्रगट नाही. मग हे तुम्ही आत्ता कारण जर प्रगट नाही मानलं, मग कोणत्याही जीवाला जेव्हा प्रथमक्षम सम्यक दर्शनाची उत्पत्ती होते, तर आपल्या स्वतःच्या शुद्ध परमपारणामिक भावाचं ध्यान केल्यामुळे, त्याला जाणल्यामुळे सम्यक दर्शन होणार आहे. मग त्याची आत्ता तुम्ही सत्ता मानणारच नाही, तो व्यक्त नाही, तर मग हे औदैहिक भाव पर्यायरूप आहे, ज्ञानाचा क्षौक्षमिक भाव पर्याय आहे, 10 प्राणरूप जीवत्व पर्याय आहे. मग या पर्यायाला लक्ष करून कधी श्रद्धाची निर्मल परिणती होत नाही आणि शुद्ध पारणामिक भाव तुम्ही मानत नाही, सम्यक दर्शन होणार का? म्हणून काय केलं जातं, कथन पद्धती 2 आहे, एक आगम भाषा आणि एक अध्यात्म भाषा. आणि जेव्हा जीवाला कर्म हे शब्द कोणी वक्ता कथन करतो किंवा आम्ही कर्म शब्द ऐकतो, तर आम्हाला एकच लक्षात येतं, पुण्य आणि पाप, द्रव्य कर्म, हीच आपण काय केलेली एक भावना. लोकव्यवहारामध्ये म्हणतो नाही, माझा पाप कर्माचा उदय आहे, पुण्यकर्माचा उदय आहे. मग तिथे कोणाला घेतलं, द्रव्य कर्माला. मग ते निमित्त आहेत का नाही, आहेत, त्याचा नकार देत नाही. पण ते असताना या द्रव्य कर्मामध्ये पुण्य आणि पापरूप परिणती त्या कर्मामध्ये स्वयं झाले का? दीपा कुणामुळे झाली? कर्मामध्ये पुण्य पाप परिणती कुणामुळे झाली? माझ्या जीवाच्या पुण्य पापाच्या परिणामाच्या निमित्तामुळे त्याच्यामध्ये पुण्य पाप परिणती झाली. म्हणजे खरं कारण कुठं आहे? मग माझे पुण्य आणि पाप परिणाम हेही भावकर्म आहेत. मग हे भावकर्म पण सांगा, द्रव्यकर्म सांगा. म्हणून धवलामध्ये सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं आचार्य वीरसेनाचार्य, भाव मार्गणा कथ्यते. मी ते भाव मार्गणा सांगणार आहे, द्रव्य मार्गणा सांगणार नाही. मग लोक काय करू लागले, द्रव्य मार्गणेकडून सांगू लागले कर्माकडे. पण जे तुम्हाला दृष्टिगोचर होतं, दिसतं, परिचित आहे, त्याला मुख्य करून सांगितलं गेलं. पण ज्याच्यामध्ये जी परिणमन होतं ते जीवामुळेच होतं की नाही. मग ते जीवाचे होणारे परिणाम ते तुझे भावकर्म आहेत. मग तुझ्या भावकर्माच्या द्वारे परिणमन बदल होणार आहे. मग हा मिथ्यादृष्टी, भव्य मिथ्यादृष्टी जीव, 4 भाव प्रगट, औदैहिक श्रद्धा चारित्राचा, ज्ञानाचा क्षोक्षम, अशुद्ध पारणामिक भाव 10 प्राण आणि शुद्ध पारणामिक, 4ही प्रगट आहेत. मग तो जीव क्षौक्षमिक ज्ञानाच्या द्वारे शुद्ध पारणामिक भावाचं ध्यान करतो, विचार करतो. कारण प्रगट असेल तर त्याचा विचार करणार.
मग तो प्रगट आहे त्याला ज्ञानाच्या वेळी त्याचा विचार करतो. तेव्हा काय झालं, जीव जो आहे, जीवामध्ये औदैहिक भावाच्या उदयामध्ये कोणची परिणती चालू होती? जीवाच्या औदैहिक भावामध्ये उदयामुळे श्रद्धा आणि चारित्र्याची कोणची परिणती चालू होती? मिथ्यात्व, अनंतानुबंधी, क्रोध, मान, मायलोभ आणि मिथ्यात्व, जे श्रद्धा आणि चारित्र गुणामध्ये विपरीत परिणती होती औदैहिक भावाची. मग जेव्हा हा जीव शुद्ध पारणामिक भावाचं ध्यान करतो, विचार करतो, तेव्हा या जीवाच्या औदैहिक भावाचा उपशम होतो. कुणाचा उपशम झाला? औदैहिक भाव कर्माचा. जे श्रद्धा आणि चारित्र्याचे मिथ्यात्वाचे भाव होते ते भावकर्म दबले. मग जीवाच्या चारित्र गुणाच्या अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ हे 4 भाव कर्म आणि श्रद्धेच्या अपेक्षेने मिथ्यात्वाचा भाव कर्म, मग हेच 5 प्रकारचे किंवा 7 प्रकारचे भावकर्म दबले जीवाचे. त्यावेळेला द्रव्यकर्म स्वयं दबलेले आहेत. तिथे काय म्हणलं? 7 कर्म प्रकृतीच्या उपशम, क्षोपशम, क्षयामुळे त्या जीवाला सम्यक दर्शन झालं. ही आगम भाषाची व्याख्या आहे. अध्यात्म भाषा काय म्हणते? हा जीव शुद्ध पारणामी भावाला विषय करून क्षौक्षमिक ज्ञानाने जाणतो, तेव्हा 7 कर्म, भाव कर्म, द्रव्य स्वयं उपशमाला प्राप्त होतात. मग कार्य कुठून कुठे झालेलं आहे? जे शुद्ध पारणामिक भाव मिथ्यात्व पहिल्या गुणस्थानामध्ये प्रगट होता, एक क्षौषम प्रगट ज्ञान, क्षौषम शुद्ध परमपारणामिक भावाला विचार करतो, तेव्हा न्यायाच्या अपेक्षेने प्रमिती फळ भाव 7 कर्म प्रकृतीचा उपशम होतो. आणि भाव 7 कर्म प्रकृतीचा उपशम द्रव्यकर्म स्वयं उपशमला स्वयं प्राप्त झाले, जीवाने काही केलं नाही. म्हणजे ही सगळी गोष्ट विद्यानंदाच्या आणि श्लोक वार्तेमध्ये दिलेली आहे. जे जिथून मूळ कार्य होतं तिथून सांगत नाही. म्हणजे जीवाच्या शुद्ध परिणामाच्या द्वारेच या श्रद्धा चारित्राच्या मोहनियामध्ये उपशम, क्षोक्षम, क्षय होणार आहे. पर्यायाला लक्ष करून नाही. मग तुम्ही आत्ता शुद्ध परमपारणामिक भाव प्रगट नाही आणि तो जीव औदैहिक भावाला लक्ष करून सम्यक्दृष्टी माना, क्षोक्षम ज्ञानाला विषय करून सम्यक्दृष्टी माना आणि अशुद्ध 10 प्राणरूप जीवत्वाला लक्ष करून सम्यक्दृष्टी होतं मानत नाही. मग देव गुरु शास्त्राचं त्यांचं ध्यान करून सम्यक्दृष्टी होतं होत नाही. मग काय की पाप भावाने सम्यक दर्शन मानत नाही. देवगुरु शास्त्राच्या ध्यानाने निश्चय सम्यक दर्शन होत नाही. मग पापाच्या परिणामामुळे होत नाही, देवगुरु शास्त्राच्या पुण्य परिणामामुळे होत नाही. मग तुम्हाला जे निश्चय सम्यक दर्शन होईल ते पुण्य भावाने सम्यक दर्शन होणार. मग पुण्य भावाने सम्यक दर्शन होईल तर पुण्य भावानेच मोक्ष व्हायला पाहिजे. आणि पुण्य भावाने मोक्ष झाला तर जीव मुक्त अवस्थेमध्ये सुद्धा त्याच्यापाशी पुण्य भाव असणार आहे. हे सगळे एवढे मोठे दोष येतात, पण याचा सम्यक प्रकारे सखोल रूपाने विचार करायला कोणी तयार नाही. सत्य गोष्ट मांडायला समोरास कोणी तयार नाही. आच्यानंतर पहिले सत्य तर ऐका, सत्याचं ज्ञान करा, सत्याचं श्रद्धान करा. भलेही सत्याला चारित्रामध्ये येण्यासाठी वेळ लागेल,
पण सत्याचं ज्ञान, सत्याचं श्रद्धान करता तर एक दिवस चारित्रामध्ये सत्य प्रगट होईल. आणि ज्या दिवशी तुम्हाला पूर्ण सत्य पालन करायचं तेव्हा तुम्ही मुनी झालेले असता. सत्याचं ज्ञान, सत्याचा श्रद्धा 4थ्या-5व्या गुणस्थानात करा. पण पूर्ण सत्य पालायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही मुनी झालेले असताल. म्हणून याचाच अर्थ काय? आज पहिले सत्याला ग्रहण करा, सत्याचं श्रद्धान करा. रावणाची कथा आहे. राम लक्ष्मणाचं युद्ध रावणाचं सुरू झालं आणि रावण युद्धभूमीवरून थांबतो आणि लक्ष्मण आणि राम आपल्या छावणीतून युद्धभूमीवर येतात. तेव्हा ते 108 विद्या देवता रावणाला काय म्हणतात? जय जिनेंद्र, आम्ही आता निघालो. मग रावण काय म्हणतो? आता समोर शत्रू आहे, त्याच्याशी युद्ध करायचं आहे, तर मला तुमची आवश्यकता आहे. पण ते 3 वेळेला त्याला जय जिनेंद्र करतात आणि आम्ही तर जातो म्हणून सांगतात. मग रावण काय विचारतो? ठीक आहे, तुम्ही जाता तर जावा, तुम्ही गेला म्हणून मी का पळून जाणार नाही. मी जोपर्यंत युद्धभूमीवर आहे तोपर्यंत रामाला लंकेमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. मी एकटा करेल काम. मग तरी काय होतं? जायाचं कारण सांगून जावा. का सांगतात? रावण, तुझं पुण्य संपलेलं आहे. देवता श्रेष्ठ का कर्म पुण्य श्रेष्ठ? मग तो रावण काय म्हणतो? देवता तुम्ही श्रेष्ठ नाही, पुण्य कर्म श्रेष्ठ नाही. देव गुरु शास्त्राला लक्ष करून माझे परिणाम पुण्याचे श्रेष्ठ आहेत. मग देव कुणाची सेवा करतात? पुण्य कर्माची का पुण्यभाव करणाऱ्या जीवाची? पण ते आपल्याला विश्वास नाही. मग रावणाने देवगुरु शास्त्राची पूजा भक्ती केली, ते पुण्याचे परिणाम त्याचे होते आणि त्या पुण्याच्या परिणामाच्या द्वारे देवता त्याच्यापाशी प्राप्त झाल्या. मग तो रावण काय म्हणतो? माझे परिणाम श्रेष्ठ आहेत, तुम्ही श्रेष्ठ नाही. मग पुण्याचे परिणाम श्रेष्ठ आहे, तर पुण्य परिणाम ज्याच्या आत्म्याच्या आधारे होता तो किती श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवा. आचार्य आपणाला हे सांगतात. पण जो पुण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, ज्याच्यामध्ये पुण्यही नाही आणि पापही नाही, पण मी शुद्ध बुद्ध एक ज्ञान दर्शन स्वरूप आत्मा आहे असं मनाच्या द्वारे जरी तुम्ही चिंतन करता तर पुण्यबंध स्वयं होत आहे. शुद्ध आत्म्याची देवगुरु शास्त्राच्या माध्यमातून शुद्ध आत्म्याची गोष्ट ऐकता तर पुण्याचे परिणाम आहे, तर पुण्य आपोआप बांधून चाललं आहे. पुण्य बांधण्यासाठी 7व्या नरकातला नारकी पण पुण्य बांधतो. सर्वार सिद्धीतला देव पण पुण्य बांधतो. स्वयंभू समुद्रातला महामत्स्य पण पुण्य बांधतो. आणि तुम्ही मनुष्यून पुण्य बांधणार काय विशेषता तुमचा? जे बाकीचे लोक पुण्य बांधाले, तुम्ही पण पुण्य बांधला. आपल्याला वाटतं का हे आपल्याला जे लौकिक व्यवहारामध्ये घर, धन, संपत्ती जी काही प्राप्त झाली आमच्या पुण्यकर्माच्या उदयामुळे मिळालेलं आहे, कर्मानेच आम्हाला दिलेलं आहे. कर्माने तुम्हाला काही दिलं नाही. तुमचे परिणाम उज्ज्वल होतात तेव्हा पुण्य बांधतं आणि आबादा कालानंतर तुम्हाला ते देतात. म्हणून त्यांनी समय सारमध्ये कर्माला राजाची उपमा दिली. एक 14, 15, 16 गाते सांगितलं. जीवरूपी राजाला जो जाणतो त्याला राजा सगळी वस्तू देतो. तसं पुढे सांगितलं की कर्म पण एक राजा आहे.
तो कर्मरूपी राजा बराबर न्याय करतो. तुम्ही पुण्य परिणाम केले, तुम्हाला पुण्याचा बंध झाला, तर ते पुण्य कर्म तुम्हाला पुण्याचीच अनुकूल सामग्री देतात, प्रतिकूल देत नाही. हे पुण्य राजा आहे, बराबर काम करतो. तुम्ही पाप केलेलं आहे, पाप बांधलेला आहे, उद्याला ते कर्म तुम्हाला पापच देणार आहे. भेदभाव करत नाही की तो राजा असतो तोच बराबर निवाडा करतो. मग तसं हे कर्म श्रेष्ठ नाहीत. मग आज आपल्याला मिळालेली जी काय अनुकूल प्रत्येकाला पुण्याच्या उदयाने प्राप्त झालेली सामुग्री, याचं निमित्त कारण कोण आहे? उपादान कारण तर आपला पर्यायसहित आत्मा आहे, पण निमित्त कारण खरं कोण होते? खरे देव, गुरु, शास्त्र. गेल्या अनेक जन्मापासून त्यांना लक्ष्य करून हे आज आपल्याला सगळं मिळालेलं आहे. कर्माने दिलेलं नाही, तुमच्या व्यापार धंद्यामुळे मिळालेलं नाही, तुमच्या पुण्याच्या उद्यामुळे मिळालं नाही. खऱ्या देवगुरु शास्त्राला तुमच्या ज्ञानाच्या द्वारे, चारित्राच्या द्वारे, श्रद्धेच्या द्वारे त्या देवगुरु शास्त्राला तुम्ही निमित्त केलं, त्याच्यामुळे मिळालेलं आहे. म्हणतं का देवाने मला दिलं आहे, आमचा देव का देत नाही? हे देव सगळे देतात. धर्म करत संसार, धर्म करत निर्वाण. धर्म केल्यामुळे संसाराचं सुख पण मिळतं आणि मोक्ष पण मिळतो. पण आता हे लोक अलीकडे मनाचं बंद करून टाकलं आहे. पहिले आपण म्हणत होतो, आता हे बंद करून टाकलं. धर्म करत संसार सुख मान्य आहे, धर्म करत निर्वाण मिळत नाही. पण हे आचरणे कुंदाने तुम्हाला प्रवचन सारमध्ये गाथा लिहून दिले, गाथेत आहे ते मोठे तर म्हणजे हे तुम्हाला जे आहे हे धर्म जो आहे तो तुम्हाला सगळी अनुकूल सामग्री पण देतो आणि निर्वाण पण देतो. मोक्ष मार्ग कोण दाखवला? सर्वज्ञ भगवंताने, जिनवाणीने. मग ते तुम्हाला मोक्षाला दाखवणारे कारण आहेत की नाही? आहे, पण मानत नाही. प्रवचन सारमध्ये पहिल्या अधिकारामध्ये 6 नंबर गाथा आहे. त्या गाथेला आचार्यांनी शीर्षक दिलेलं आहे, अव्ययी कुंद आचार्य देव वीतराग चारित्र इष्ट फल वाला है, इसलिए उसकी उपादेयता और सराग चारित्र अनिष्ट फल वाला है, इसलिए उसकी हेयता का विवेचन करते हैं. जीव को दर्शन ज्ञान प्रधान चारित्र से निर्वाण प्राप्त होता है. दर्शन ज्ञान चारित्र प्रधान से, दर्शन ज्ञान चारित्र रूप एक अखंड शुद्ध आत्मा, त्याचं ध्यान करता तर निर्वाणाची प्राप्ती होते. धर्म करत निर्वाण, जे शुद्ध आत्म्याच्या रत्नत्रय आत्म्याचं ध्यान करतात, निर्वाण. जीव को दर्शन ज्ञान चारित्र भेद रूप के द्वारा देवेंद्र, असुरेंद्र और नरेंद्र के वैभव के साथ निर्वाण की प्राप्ति होती है. जेवढे तीर्थंकर, जेवढे जी मोक्षाला गेले, किती भिकारी दरिद्री होते. सगळ्यापाशी भरपूर सामग्री होते. म्हणजे व्यवहार, धर्माचं फळ, देवाचं, मनुष्याचं, इंद्राचं सगळं वैभव मिळालं. शेवटी कोण गेले दीपा मोक्षाला? चौथा व्यक्ती पंचम काळामध्ये चौथा व्यक्ती मोक्षाला कोण गेले? जंबूस्वामी. का होता तो? कुठे नोकरी करत होता कोणापाशी?
शेठजीच होतं की नाही, ते धनवानच होतं की नाही. याचा अर्थ काय झाला? मोक्षाला जाणाऱ्या प्रत्येक जीवाला मोक्ष जाण्याच्या अगोदर 2-3 भाव सगळी संपत्ती आपोआप प्राप्त होत असते, हा सिद्धांत आहे. आणि ती प्राप्त होऊन चारित्र मोहनियाच्या उदयाच्या द्वारे अनंत अणुबंधीचा अभाव अप्रत्याख्यानादी कषायाच्या उदयामध्ये काही काळ त्या सामग्रीचा भोग उपभोग घेतात आणि परत मुनी अवस्था घेऊन निर्वाणाला जातात. जे आता काय सांगितलं, धर्मकर्त निर्वाण, धर्मकर्त संसार सुख. जी देवेंद्र असुरेंद्र नरेंद्राचं वैभव मिळतं आणि ते मिळालेलं वैभव सोडून मग मुनी दीक्षा घेऊन निर्वाणाला जातात. पण बहिरंगातली सामुग्री किती आहे हे बघू नका. हे चैतन्य रत्नाकर आपला जो शुद्ध आत्मा आहे त्याचं ध्यान मनन चिंतन करा, तर हे आपोआप येणार आहे. ज्वारी शेतकरी 2 वेळा पेरतो, 2 वेळा ज्वारी पेरतो. एक दसऱ्या दिवाळीच्या मध्ये ज्वारी पेरतो आणि एक जानेवारीला ज्वारी पेरतो. मग त्या शेतकऱ्याने दोन्ही वेळेला बी ज्वारी पेरलेले एकच आहे, पण दोघांमध्ये फरक काय झाला? डिसेंबर जानेवारीला पेरलेली ज्वारी ती मार्च एप्रिलला काही जनावराला हिरवं खाण्यासाठी तो काय करतो, अगोदर पेरतो. मग डिसेंबर जानेवारीला पेरल्याने दसऱ्या दिवाळीच्याला पेरते. फरक काय? मग दसऱ्या दिवाळीच्या वेळेला पेरलेली ज्वारी ज्वारीसाठी पेरलेली आहे. मग कडवा आलेला आहे त्यासाठी वेगळा पुरस्कार करावा लागला. ज्वारी येणार तर ती कडवा असणारच आहे. मग ज्यांनी ज्वारीसाठी ज्वारी पेरली त्याला कडवा आला, आणि डिसेंबर जानेवारीला ज्वारी पेरली कडवा तर आला, कणीस येत नाही. तसंच जो मोक्षासाठी प्रयत्न करतो त्याला मनुष्याचं देवाचं वय कडवा आपोआप मिळतो. पण जो कडव्यासाठी ज्वारी पेरला, कडवा पण गेला आणि ज्वारी पण गेली. ठीक आहे, जनावराचं शेत बाकी पण मूळ रूपाने पाहिला तर आपला प्रत्येक पुरुषार्थ सर्व कर्माचा नाश करून मोक्ष प्राप्तीसाठी एकच ध्येय पाहिजे, आणि तो मोक्ष सम्यक दृष्टीलाच होतो. आणि सम्यक दृष्टी जीव स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामुळे होतो. याच्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याला नाही, हे आचार्य कटू सत्य सांगू लागले. म्हणून आचार्यांचा ज्या जीवाची भवितव्यता जवळ आलेले निर्वाण प्राप्त होण्याची संसाराचा अंत आलेला आहे, असाच जीव श्रद्धान करणार आहे की मी आत्ता शुद्ध आहे, परमात्मा कारण परमात्मा आहे, मला शुद्ध व्हायचं नाही आणि मी अशुद्ध होणारही नाही, आणि मला कोण अशुद्ध करू शकत नाही. एवढं श्रद्धान मला प्रत्येकाला करचाल तर ध्यानाची स्थिरता आपोआप येते आणि विषयाचाच निर्णय नाही. ज्ञानामध्ये अस्थिरता आहे तर ध्यान कधीही स्थिर होऊ शकत नाही. जे तुम्हाला ध्यान स्थिर होण्यासाठी, निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होण्यासाठी, मोक्ष मार्गातून तुम्ही अल्पकाळात निर्वाणाला जावावे, अशा खऱ्या देवगुरु शास्त्राची तळतळ आहे. आणि ती तसे लौकिक व्यवहारामध्ये प्रत्येक माता पित्याला वाटतं आपली कन्या मुलगा व्यवस्थितशीर शिकून स्वतःवरती अवलंबून राहावा. पण तिथे जो पुरुषार्थ करील त्यालाच मिळणार आहे, आणि जो पुरुषार्थ करणार नाही त्याला मग तसे देवगुरु शास्त्रे माता पिताची कळकळ आहे.
तुम्ही शुद्ध पारणामिक भावाचं ध्यान करून तो आत्ता प्रगट आहे आणि सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ व्हा. एक दिवस तुम्ही निर्वाणाला जाणार आहे. ज्यांना असं वाटतं त्यांनी आत्ता या वेळेला या क्षणामध्येच असा तत्वाचा निर्णय करून जावा. एक क्षण मात्र जरी त्याची अनुभूती केली, श्रद्धा केली, तर निमाने मोक्ष मिळणार आहे. ज्याला दृष्टी मोक्ष झाला त्याला द्रव्य मोक्ष निमाने मिळणार आहे. दीपा मोक्ष चतुर्थ कालामुळे होणार आहे का? वज्रसव नाराच्या सननामुळे मोक्ष होणार. चतुर्थ कालामुळे कर्माच्या नाशामुळे मोक्ष होणार का? यांच्यामुळे मोक्ष होणार नाही. लोकव्यवहारामध्ये काय म्हणणं आहे? विहिरीमध्ये असेल तर, विहिरीमध्येच नसेल तर, मग आत्ता माझा मोक्ष स्वरूप आत्मा आत्ता आहे तो शुद्ध परमपारणामिक भाव. त्या शुद्ध परमपारणामिक भावामध्ये औक्षणिक, क्षाऔक्षणिक, क्षायिक, औदैक आणि अशुद्ध पारणामिक नाही. म्हणजे क्षायिक भावसुद्धा माझ्यामध्ये नाही. मी कारण अनादि अनंत मोक्ष स्वरूप आत्मा आहे. कारण मोक्ष आहे म्हणून कार्यामध्ये मोक्ष होणार आहे. कुठून होणार आहे? कारणाकडे लक्ष द्या, कार्यामध्ये प्रगट होईल. पण कार्याकडे लक्ष दिलं आणि कारणाबद्दल श्रद्धा नाही, कारणाचं ध्यान नाही, वाचन नाही, तर पौरा किती टाका, ज्ञानाचा पर्याय पराला ने करा, तुम्हाला काहीही उपलब्ध होणार नाही. ही गोळी खाल्लो आपण आता. ही गोळी दिवसभर काय करा? चिंतन मनन करा. सामायिकचा 1, 2, 3 टाईम जेवढं सामायिक करता त्यावेळेला हे सगळे देवगुरु शास्त्राचे विचार शब्द कानाने ऐकले. शब्द राहिले का निघून गेले? दीपा शब्द आपल्या कानात राहतात का निघून जातात? मी सांगितलं आहे निघून गेले की नाही? सगळ्याचे निघून गेले. शब्द निघून गेले, त्या शब्दाचा भाव ग्रहण करून ठेवा आणि तो भाव ग्रहण करून मग सामायिक त्याचं चिंतन करा. आपोआप बरोबर ध्यान व्यवस्थित होत. जेवढं ज्ञान श्रद्धा दृढता पाहिजे तर ध्यान सामायिक अनुभव सहज प्राप्त होतो, त्याला वेळ लागत नाही. हां, ते तुमचा प्रश्न होता ना. तर तिथे काल त्यांनी सांगितलं की सर्वार्थ सिद्धीच्या विमानापासून 12 योजनावरती ती सिद्धशिला आहे. पण तिथून पुढचं अंतर ते पुष्कळ मोठं आहे ना, अनेक पुष्कळ योजनामध्ये आहे. पण त्या अपेक्षेने त्याला थोडं आहे 12 योजन. जिथे सिद्धशिला तिथून वरती तिसरं वाचवलं पुष्कळ मोठं आहे. मग त्या अपेक्षेने त्याला एक थोडं सांगण्यासाठी काय सांगितलं? मग त्या अपेक्षेने केसाची त्याला सामान्य रूपाने उपमा दिली. पण आहे 12 योजन वरती सिद्ध, सर्वार सिद्धीच्या ध्वजापासून 12 योजनावरती सिद्धशिला आहे. पण सिद्ध भगवान त्या सिद्धशिलेच्या सुद्धा तिसऱ्या वाचवल्यात आहे. म्हणजे या अपेक्षेने पाहिलं तर. पण सिद्धशिला कुठे आहे? 12 योजन. पण जिथे सिद्धशिला तिथे सिद्ध भगवान नाही. मग तिसऱ्या वाचवल्यामध्ये मग अशा पद्धतीने काठीने 12 योजनावर आहे. पण आता जे सांगितलं ते पण एका ग्रंथात आहे, ते परत मिळाल्यानंतर त्याचं पण स्पष्टीकरण आपण करून घेऊ. दिलेलं आहे पण ते आपल्याला ते वाचलं पण मिळालं नाही. पण सिद्धशिला आणि सिद्ध भगवान आणि सर्वार सिद्धीचं विमान. मग सर्वार सिद्धीच्या विमानापासून 12 योजनावरती सिद्धशिला आहे. पण तिथून वरचा अंतर पुष्कळ मोठं आहे. पण त्या 12 योजनाला एक अल्प आहे म्हणून एक सामान्य रूपाने उपमा देण्यासाठी दिली.
पण लिहिलेलं पण आहे एक केस, पण ती ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला ग्रंथाच्या संदर्भात आपण परत त्याची चर्चा करूया. पण मूळ 12 योजना आहे हे त्याचा नियम आहे. औक्षणी, शाऔक्षणी, शाही, अवदयी, अशुद्ध पारणामिक, भावरहित, अनादि अनिधन, शुद्ध, परम पारणामिक, भावस्वरूप, निज शुद्धात्म द्रव्य आहे. औदारिक वैक्रियक आहार तैजेस कारमान पंच शरीराने रहित आहे. चैतन्य ज्ञान शरीर मात्र स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. पंचेंद्रिय व्यापार रहित आहे. उपयोग मात्र व्यापार स्वरूप आहे. पंचम गती प्राप्त स्वरूप आहे. निरगतित्व स्वरूप आहे. निश्चय पंचाचाराने स्वयं परिपूर्ण आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे. नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताणं, नमो अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवताणं. उद्या एकच क्लास नाही, परवा दिवशी परत सोमवारी आहे.